आय रिअली लव्ह यू. कदाचित मी माझ्या नवऱ्यानंतर कोणावर प्रेम केलं नाही, पण जर मी केलंय ना तर ते तुमच्या बॅचवर केलंय. सॉरी फॉर बिईंग इमोशनल ॲट दिस पॉइंट. एका स्टुडंटला एक टीचर संपूर्ण करत असतो, तसं एका टीचरलाही ते स्टुडंट्स जे असतात ना ते घडवत असतात. आणि मला जर कोणी घडवलंय ना तर ते खऱ्या अर्थाने या बॅचने घडवलंय. आणि त्या दिवशी ज्या ज्या गोष्टीसाठी खरं तर मी तुला काल भेटली होती, ती गोष्ट म्हणजे हे सगळं बघत असताना किंवा जसा तुझा स्टार्ट झाला होता ना, ते स्पेशली बघत असताना एक व्हिडिओ येतो आफ्टर लाईक यू पास आउट फ्रॉम युअर कॉलेज. आणि तो व्हिडिओ खरंच एक असा बॉम्ब येतो की हाय आय एम सागर. So hello guys, welcome back to Sinit Sagar. कशात तुम्ही? Hope you. Hello everyone, welcome back to Sinit Sagar. कशात तुम्ही? Hope you. So hello everyone, welcome back to Sinit Sagar. कशात तुम्ही? Hope you guys are doing great. So आज आहे अरे यार shit. So hello everyone, welcome back to Sinit. So hello everyone, welcome back to Sinit Sagar. कशात तुम्ही? Hope you guys are doing great. So आज आपण चाललो आहोत कॉलेजला आफ्टर ऑलमोस्ट मोर दॅन 1 year. आज आहे आपला कॉन्व्होकेशन डे आणि आता वाजले 12:15. 1 वाजता आपल्याला कॉलेजला पोहोचायचं आणि सगळे येणार आहेत, विनीत, यश, दीपेश, आयुषी वगैरे. सो या लेट्स गो. क्या बोलते बादशाह? बाईक सीन झालं. आपल्याला अंधेरीला जायचं. हे गावाला आयुषीने घेतलं नाही. 1 वाजता आता कॉलेजचा टाइम आहे आणि आता वाजलेत 12:47 आणि आपण आता आलो आहोत कॉन्व्होकेशनचा गाऊन घ्यायला, अलंकार ड्रेसवाला. जाऊ आता कॉलेजला. किती टाइम लागेल काय माहिती अजून. क्या बोलते भाई? चेहरा दिसत आहे तिकडे, हेल्मेट काढल्यावर करा. मुद्दामून करता भाई आपल्याला. आता कसा चेहरा दिसतोय माझा. 1 वाजताचा टाइम होता. किती वाजलं? 1:20. अरे रोजचं आहे यार. काय भाई, एक वाजता तर हे घ्यायला गेलो आम्ही. तिकडे थांबलो आणि 1 वाजता. जस्ट एव्हरीडे थिंग्स. काय कधी पंचवल होणार? जस्ट राईट आफ्टर 3. राईट आफ्टर 3 PM. ओके. बाईकमध्ये सिरियस राखायचं आता. पंचवल व्हायचं सगळं. आउटफिट चेक देऊ मी दे ना भाई. नवीन शर्ट आहे भाई, आजच खोल आहे. हां काय? प्युअर लिनियन. ऑलवेज गो फॉर लिनियन, नो फास्ट फॅशन. ओके. कितीला? आय थिंक 1250. नाईस. एडिट भेटतायत वाटतं. मैम कैसे हो? बहुत मस्त, बहुत खुश तुम सबको देख के. मैम 1 बजे का टाइम था और अब भी आ रहे हो. लीव पे हूँ मैं, सिर्फ सबको मिलना है. वाह वाह नाइस. Yeah, because I had my exam. मैं खुद पढ़ाई कर रही हूँ. I'm studying law. I'm here LLB. नाइस. सर बस सब पे केस करते हैं. ओके. एग्जाम थी, so I was on leave, but then आज तक घर से तो मिल. नाइस. आ जाओ ऊपर. यस. क्या बोलते भाई? काय बोलतो यश? कसं आहेस? आयुषी कशी आहेस? मस्त. इट्स अ कॉन्व्होकेशन डे. एंट्री करायची. चला. आयडी पाहिजे. घालायचं आहे भाई. भाई ते ताडपत्रीचे 500 रुपये. अरे खालती पाडलास दीपेश. दीपेश कसा दिसतोय माहितीये? क्रिश 3 दिसतोय. क्रिश 4. हे दीपेश.
प्रेम सेट करून दे तुला कसा हवा मी सेट करून देऊ भाई कसा दिसतोय बोल तरी पावरची दिसतोय ठीक आहे भाई इतना करीब चल पड़ूं तो कितना दूर सपनों का बुना स्वेटर समोर सफेद बादलों के पार मेरा जहां काय बोलते समजा मस्त तू काय चाललंय सध्या काय ना चालू आहे मस्त काम चालू आम्ही तुझे न्यूज स्किल्स बघतो तुझे कसं चालू आहे तुझे न्यूज स्किल्स बघतो प्राऊड कॉंग्रॅच्युलेशन पीएम कोण काय केलं नाही पण कॉंग्रॅच्युलेशन काय बोलते सावरी कशी आहे मस्त तू कसा आहे मल्हार बाय मल्हार सर Oh, Malar. अरे बस क्या भाई कसे हो भाई One blogger to another blogger. जाऊ हे पकड भाई हे पकड हा काय बोलतो भाई कसा आहेस मस्त 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 बाकी कसं वाटतं बाकी कसं वाटतं भाई कसं वाटतं मस्त वाटतं तुला कसं वाटतं मस्त भाई एक नंबर एक नंबर झाला कॉन्व्होकेशन वगैरे हॅलो गाईस सो ऑफिशियली सायनिंग आउट मैम एक मैसेज बच्चों के लिए आई रिमेंबर यू ऑल फ्रॉम योर फर्स्ट ईयर इतने छोटे से बेबीज आए थे मुझे आज भी याद है कि तुम लोगों ने कल्चरल डे सेलिब्रेट किया था सब लोग अलग अलग कल्चर के ड्रेसअप होके आए थे खाना लेके आए थे बहुत सारी चीज़ें तुम लोगों ने की थी फिर जब तुम लोग SY में आए तब मैं कोऑर्डिनेटर बनी और कितनी सारी नई चीज़ें तुम लोगों ने की कितनी सारे मेमोरीज है मेरे तुम्हारे साथ आई स्टिल रिमेंबर SY का टीचर्स डे विच वॉज वन ऑफ द बेस्ट टीचर्स डे टिल डेट आई रिमेंबर एवरी सिंगल थिंग इट वॉज सो नाइस इसके बाद तुम लोग TY में आए और TY में तुमने और कितनी सारी चीज़ें की कितने लोगों ने एको संभाला कितने सारे लोगों ने शॉर्ट फिल्म किया सो मच यू गाइस डिड and now I see so many of you working I see so many of you doing content I see so many of you trying new content and I am so proud of my little babies becoming such grown adults so I really hope in the next 5 years all of you become very successful do a lot and not just make us proud, make yourself proud, make your family proud and be very, very rich. थँक्यू मॅम थँक्यू सो मच कसं आहे सागर प्रत्येक टीचरचा ना एक फेवरेट स्टुडंट असतो आणि हे जनरल आहे प्रत्येक तुम्ही स्कूल लेवलवर बघा कॉलेज लेवलवर बघा किंवा कुठेही प्रत्येक गुरुचा एक आवडता शिष्य असतो बट मी स्वतःला खूप जास्त लकी मानते की माझा फक्त कोणी एक आवडता शिष्य नव्हता तर माझ्याकडे एक संपूर्ण बॅच होती आणि एवढं प्रेम जे मला कुठल्याच बॅचकडून मिळालं नाही तितकं ते तुमच्याकडून मिळालं आणि ह्याच्यासाठी खरंच भाग्य लागतं जसं यु नो एका स्टुडंटला एक टीचर संपूर्ण करत असतो तसं एका टीचरलाही ते स्टुडंट्स जे असतात ना ते घडवत असतात आणि मला जर कोणी घडवलं आहे ना तर ते खऱ्या अर्थाने या बॅचने घडवलं आहे सॉरी फॉर बिईंग अ लिटल इमोशनल ॲट दिस पॉईंट कारण
दिस इज द रिलेशन दॅट आय शेअर विथ दिस बॉन्ड. इट इज नॉट लाईक की हां एकत्र तुम्ही पण ज्या दिवशी ॲडमिट झालात या कॉलेजमध्ये त्याच दिवशी मीही आले, फक्त हे इतकं कारण नाही आहे. त्याच्यामागे ना एक खूप मोठी जर्नी आहे, त्याच्यामागे एक खूप मोठा बॉन्ड आहे, त्याच्यामागे गिव्ह अँड टेक आहे. जी वेवलेंथ आपली जुळली ना माझी तुमच्या बॅचसोबतची, ती खूप स्पष्टपणे सांगते आणि ते खूप स्पष्टही आहे. बऱ्याचशा बॅचेसला माहितीसुद्धा आहे की मी बायस्ड आहे तुमच्याबद्दल, कारण यू ऑल आर माय बेबीज. आणि आज त्या बाळांना मी माझ्या डोळ्यासमोर ग्रॅज्युएट होताना बघते. ह्याच्यापेक्षा मोठं सुख माझ्या आयुष्यात काही नाही आहे. आणि आय वॉज सो व्हेरी एक्सायटेड टू सी दॅट नोटीस ऑफ कॉन्व्होकेशन. खरंच जेव्हा तुम्ही सगळे क्लासमध्ये आलात ना तेव्हा प्रत्येक मेमरी आय वॉज ट्राईंग टू रिकलेक्ट. प्रत्येक मेमरी, असा एकही स्टुडंट नाही की यार ज्याच्यासोबत माझी मेमरी नाही आहे. म्हणजे जे क्लासमध्ये कमी बोलायचे ना त्यांच्यासोबत पण मेमरीज आहेत, त्यांच्यासोबत पण तितकंच घट्ट कनेक्शन आहे. राईट. सो यू आर अ जेम फॉर मी आणि आय रिली लव्ह यू. कदाचित मी माझ्या नवऱ्यानंतर कोणावर प्रेम केलं नाही, पण जर मी केलं आहे ना तर ते तुमच्या बॅचवर केलं आहे. सो यू आर अल्टिमेट फॉर मी. आय लव्ह यू सो मच अँड आय मिस यू डेली. रिअली आय मिस यू डेली. मी आज खूप एक्सायटेड होती प्रत्येक बॅचला भेटायला. प्रत्येक बॅचमध्ये छोटे छोटे ग्रुप्स होते, ओके, पण त्यांना भेटायला. या बॅचचं सगळ्यात जास्त कौतुक यासाठी वाटतं कारण तुम्ही ना सगळे एकत्र आहात, जोडलेले आहात. असे काही कोणामध्ये फार वाद नाही आहेत, एकमेकांना सांभाळून घेता. आणि हेच खरं तर लाईफ स्किल आहे जे मला तू मगाशी म्हणालास की काहीतरी मेसेज द्याणार. ओके, सो मी तुम्हाला हेच म्हणेन की बाहेर पण जेव्हा पडाल ना लुक टुवर्ड्स युअर लेफ्ट अँड लुक टुवर्ड्स युअर राईट. तुमची आजूबाजूची जी माणसं आहेत ना त्यांना हेल्प करा, बाकी काही नको. ते जर आजूबाजूला खुश असतील तुमच्या तर तुमचंही आयुष्य कदाचित सुखी होईल. कोणाला खाली डावलून काही करू नका. ओके बस यापेक्षा जास्त मी काही म्हणत नाही. फक्त तुमचा आनंद हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी कायम हेच सांगेन की जरी आपण आत्ता एकत्र नसलो किंवा तुम्ही माझ्यासोबत शिकत नसलात तरी यू ऑल आर माय बेबीज आणि तुम्ही कधीही माझ्यासोबत माझ्यासमोर येऊ शकता. आय ऑलवेज कीप अ ट्रॅक ऑफ ईच अँड एव्हरी वन्स लाईफ. ओके, जरी असं दिसत असेल की मॅम कामात आहे, मॅमशी बोलणं होत नाही, बट आय डू कीप अ ट्रॅक ऑफ ईच अँड एव्हरी वन्स लाईफ. मला माहिती असतं की काय घडतंय किंवा काय करताय, बिकॉज आय लव्ह यू. हाय सागर, हा व्हिडिओ स्पेशली तुझ्यासाठी आहे. आय नो काल जे आपल्यामध्ये कॉन्व्हर्सेशन झालं, व्हॉट दॅट माइट मीन टू यू, आणि ते खरंच माझ्यासाठी पण करणं महत्त्वाचं होतं. बिकॉज ऑफ दॅट वन सिंगल व्हिडिओ दॅट आय हॅड सीन ऑन युअर एंटायर टाईमलाईन. काल मी हा विचार करूनच आली होती की आज मी सागरशी बोलणार आणि मी त्याला कॉम्प्लिमेंट करणार. कारण ॲज आय टोल्ड यू येस्टरडे की कसं आहे ना, मी तुला डे 1 पासून बघितलंय, डे 1 पासून तुझी जर्नी पाहिली ॲज अ टीचर म्हणूनच. आणि ती खरंच खूप इंटरेस्टिंग होती. बिकॉज आय रिमेंबर ज्या वेळेला तू कॉलेजमध्ये आला होतास तेव्हा तू खूप शांत शांत असायचास, तुझ्याकडे आयडियाज खूप होते, बट ते कुठेतरी रियालिटीमध्ये आणण्यासाठी तू मे बी तितकं कॉन्फिडेंट नव्हतास किंवा काय. बट वन फाईन डे तू पास आउट होतोस. पास आउट होईपर्यंत तुझ्याकडे रिसोर्सेस चांगले डेव्हलप झाले आणि तू वेळोवेळी स्वतःला प्रूफ तर केलंसच. म्हणजे मी तुला जसं पाहिलंय ना 3 वर्षांच्या जर्नीमध्ये, तेव्हा मी एकच गोष्ट रिअलाइज केली की तू प्रत्येक वेळेला ना एक चेकपॉइंट क्लिअर करून पुढे गेलास. एक हर्डल क्रॉस करून तू पुढे गेलास. हर्डल ऑफ लँग्वेज, हर्डल ऑफ बिईंग अराउंड पीपल, हर्डल ऑफ सोशल एन्झायटीज, हर्डल ऑफ बिईंग कॉन्फिडेंट किंवा सगळ्यांसमोर येऊन प्रेझेंट करणं. असे खूप चांगल्या 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 गोष्टी तू अचीव करत गेलास. आता मी या गोष्टींना हर्डल नाही म्हणणार, पण हे काय म्हणतो आपण माइलस्टोन्स होते.
ओके, सो ते माइलस्टोन्स जे होते ना ते तू खूप छान पद्धतीने पार करत 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 तुझं TY पूर्ण केलंस. मार्क्स, यू हॅव ऑलवेज बिन अ व्हेरी गुड स्टुडंट. तुझं क्लासमधलं पार्टिसिपेशन पण खरंच खूप जास्त चांगलं होतं, कारण आय ऑलवेज न्यू देयर वॉज दिस टायनी लिटल आईज हू आर वॉचिंग मी वाईल आय वॉज टीचिंग, आणि सगळं समजण्याचा प्रयत्न करायचा. असं एकही कदाचित लेक्चर आला नसेल की जेव्हा मी तुला असं ओरडली असेल किंवा मी तुला शिक्षा दिली असेल किंवा मी म्हणाले असेल सागर उठ, गेट आउट ऑफ माय क्लास, असं कधीच झालं नाही. यू आर ऑलवेज अ गुड चाइल्ड टू मी. आणि त्या दिवशी ज्या गोष्टीसाठी खरं तर मी तुला काल भेटली होती, ती गोष्ट म्हणजे हे सगळं बघत असताना किंवा जसा तुझा स्टार्ट झाला होता ना, ते स्पेशली बघत असताना एक व्हिडिओ येतो आफ्टर लाईक यू पास आउट फ्रॉम युअर कॉलेज, आणि तो व्हिडिओ खरंच एक असा बॉम्ब येतो की I waited for the perfect moment, but it never came. So I'm starting like this. Hello everyone, this is me Sagar Shetty, a 21 young, young graduate photographer and a video editor. I don't have a fancy room, I don't have a fancy setup, but I have stories, experience, and a lot of fun. Still learning, still struggling, still grinding. I show up every day, work on my skills, and I believe this phase matters. This is not a viral video, this is a real start. If you are in your 20s, trying without shortcuts, let's grow together. की हाय आय एम सागर, आणि मग तू तुझ्याबद्दल सांगतोस आणि तुला पुढे काय एक्सप्लोअर करायचंस. यू टॉक व्हेरी नाईसली, खूप प्रिसाइसली बोलतोस, खूप पर्स्युएडिंग बोललास, आणि मुळात ते खूप कॉन्फिडेंटली बोललास. आणि जो मुद्दा तुला सांगायचा होता, जो मुद्दा तुला एक्सप्रेस करायचा होता, तू त्या व्हिडिओमध्ये एक्सप्रेस केलास. आणि आय वॉज लाईक, मी सागरला अशा पद्धतीत तर कधी पाहिलं नव्हतं. या आय हॅव सीन यू ग्रो, बट जी ग्रोथ तुझी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर झाली आणि तू ज्या पद्धतीने ग्रो केलंस ना, ते माझ्यासाठी खरंच खूप प्राऊड फील करण्यासारखं होतं. ज्या दिवशी तो व्हिडिओ ड्रॉप केलास, तो व्हिडिओ मी स्टार्ट टू एंड संपूर्ण पाहिला. मी ह्याच्याबाबत आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट मी मल्हार का अनुज या दोघांपैकी कोणाशी तरी बोलली, आणि तेव्हा मी तुला खरंच कॉम्प्लिमेंट केलं. मी म्हणत होती की अरे, मी सागरला असं कधीच पाहिलं नव्हतं, आणि जे मी त्याला पाहिलं, तुझं इव्हेंच्युअली जेव्हा तू हे स्टार्ट केलं होतंस, आपलं वेडिंग्सचं करायचं स्टार्ट केलं होतंस, तेव्हा पण तुझं काम दिसत होतं. आणि आत्ता ज्या मॅच्युरिटीने तुझं काम दिसतंय ना, ते पण खूप वेगळं आहे. त्यामध्ये पण खूप छान ग्रोथ आहे, ग्राफ आहे, जो वर चढणारा ग्राफ आहे. आणि ॲज अ स्टुडंट किंवा ॲज ग्रोथ ज्याला म्हणतो ना, त्याचा ग्राफ असा वरच चढत असतो. सो दॅट वॉज व्हेरी ब्युटिफुल यार. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड बाय यू. म्हणजे असा प्रत्येक मूल त्या वर्गातलं जे होतं ना, त्याच्यामध्ये एक स्पार्क मला दिसला होता. ॲज अ टीचर म्हणून आपण बघत असतो की काय मुलं आणतायत टेबलवरती, तुझ्यातलाही स्पार्क दिसला होता. पण दॅट व्हिडिओ ऑफ युअर्स रिअली मेड मी प्राऊड. आणि मला फक्त इतकंच सांगायचं, जसं मी तुला कालही म्हणाली, की त्याचे ना तू हार्डली नंतर आणखीन 2-3 व्हिडिओज टाकलेस आणि ते थांबलं. ओके, सो ते थांबवू नकोस, त्याची कन्सिस्टन्सी ठेव आणि ते तसं करत राहा. मला ते बघायला प्रचंड आवडतं. आणि येस, मॅम ऑलवेज कीप्स अ ट्रॅक ऑफ यू. शी ऑलवेज लुक आफ्टर हर स्टुडंट्स. म्हणजे मे बी आपण डेली बेसिसवरती कनेक्ट करत नसू किंवा डेली बेसिसवरती बोलत नसू, पण येस, कुठेतरी तुमची सक्सेस, तुमची ग्रोथ बघण्यासाठी ना, मी सतत तुमच्या स्टोरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करत असते, आणि मी सतत ते ऐकण्यासाठी आतुर असते. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो गाईज, दॅट्स इट फॉर द डे. कॉन्व्होकेशन नंतर मस्त आम्ही जेवण केलं आणि आता चाललो आहोत घरी. गुड बाय टू ऑल दी बेस्ट. बाय, गुड बाय, चलो. सो गाईज, दॅट्स इट फॉर दी व्लॉग. होप यू गाईज एन्जॉयड दी व्हिडिओ. सो ॲक्च्युली माझा मूडच नव्हता ह्या टाईम ब्लॉग करायचा, डोंट नो वाय, बट तरी मी केलं बिकॉज ऑफ म्हणजे एक लाईफ टाईम मेमरी असेल करून. आणि मी गेलो सर्टिफिकेट घ्यायला आणि हर्षला मॅम टोल्ड की तू भेट नंतर, मला जरा काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. सो मी नंतर भेटलो आणि मॅमने एक ओव्हरऑल मेसेज दिला सगळ्या स्टुडंट्ससाठी. आणि त्यानंतर मॅम स्टार्टेड ॲप्रिशिएटिंग मी. एक 5 मिनिटाचा कॉन्व्हर्सेशन होता तो, आणि तो व्हिडिओ मी म्हणजे तो मॅमचे शब्द ऐकून खूप खुश झालेलो त्या दिवशी. आणि रात्री घरी आलो आणि मी एडिटला बसणारच होतो रात्री, आणि तेव्हा बघतो तर तो जो व्हिडिओ होता त्याचा ऑडिओच रेकॉर्ड नव्हता झालेला, माईकचा काहीतरी इश्यू होता.
सो बघितलं काहीच नाही झालं आणि मग मला एडिट करायची पण इच्छाच नव्हती. सो मी मॅमला जस्ट कॉल केला आणि सांगितलं असं असं झालं आणि मॅमला बोललो, मॅम इफ पॉसिबल तुम्ही मला एक ऑडिओ नोट पाठवा अँड इफ व्हिडिओ पाठवला तर अजून बेटर राहील. सो नेक्स्ट डे मॅम बिझी होत्या. सो संडेच्या दिवशी पण माझा मूडच नव्हता ब्लॉग एडिट करायचा आणि इन इव्हनिंग मॅमने तो व्हिडिओ सेंड केला मला आणि तो व्हिडिओ मी बघितला आणि तो परत बघून मी इतका खुश झालो की काय सांगू. आणि तो व्हिडिओ मॅमने जसा पाठवला मी रात्री आलो घरी आणि रात्री 12ला एडिटला बसलो मी आणि टिल सकाळी मॉर्निंग 4पर्यंत तर मी तो व्लॉग एडिट केला. खूप म्हणजे खूप मस्त वाटला तो बघून, खूप म्हणजे खूप भारी वाटलं बघून आणि ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. थँक्स टू ईच अँड एव्हरी टीचर ज्याने आम्हाला सपोर्ट केला स्टार्टिंगपासून, आम्हाला शिकवलं, आम्हाला घडवलं, खूप चांगलं गायडन्स दिला आम्हाला आणि अँड थँक्स टू ऑल फ्रेंड्स ज्यांनी सपोर्ट केला. एकमेकांसोबत आम्ही ग्रो केलं, खूप काही प्रोजेक्ट्स केल्या, शॉर्ट फिल्म्स केल्या जे आयुष्यभर लक्षात राहील आणि अजून पण खूप काही पुढे काम करू आपण सगळे मिळून. थँक्यू.